गेली 2 ते 2.5 वर्ष मंत्रिपदासाठी मोठी आस लावून बसलेल्या भरत गोगावले यांनी आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेला आहे. पदभार घेतलाय. खाते वाटप होऊन 8 ते 10 दिवस झाले तरी त्यांनी पदभार घेतला नव्हता. त्यांच्याशिवाय आशिष जयस्वाल, माधुरी मिसाळ, गुलाबराव पाटील, अतुल सावे या 4 मंत्र्यांनी सुद्धा काल पदभार स्वीकारलाय. राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप होऊनही पदभार घेण्यासाठी मंत्री एवढा का उशीर करतायत अशी चर्चा रंगलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांनी तर अजूनही क्रीडा मंत्रालयाचा पदभार घेतलेला नाही आणि सोमवारी ते हा पदभार घेणार असं त्यांनी म्हटलंय. दत्तात्रय भरणे यांनी तर पहिल्या कॅबिनेट मीटिंगला सुद्धा दांडी मारली आहे. माझ्या संबंधी विषय नव्हते म्हणून कॅबिनेटला गेलो नाही असा त्यांचा युक्तिवाद भरणेंनी केलाय. मिळालेल्या खात्यावरती ते नाराज असल्यामुळे पदभारासाठी उशीर करतायत अशी चर्चा होतीये. पण स्वतः भरणे तसं उघडपणे बोलून दाखवत नाहीत. उलट मी नाराज नाही असं सांगतायत. वाटते की 1.5 महिना झाला एवढा मोठा मॅन्डेट ह्या सरकारला मिळालेला आहे. पण जी ऍक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला, कारण का शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनेच एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे. त्याला 5-6 आठवडे झाले. पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ऍक्शन मोडमध्ये दिसतात. माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ऍक्शन मोडमध्ये मला दिसत नाही. माझी अपेक्षा आहे की 2025 मध्ये मुख्यमंत्री तर करतातच ऍक्टिव्हली काम, पण त्यांच्या टीमनीही करावं. त्या सगळ्यांनाच मतं दिली आहेत या राज्याने. आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आहेत आपल्यासोबत. राजू, गेली 2 ते 2.5 वर्ष आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी अनेक जण वाट बघत होते. मात्र त्यापैकी अनेकांना यंदाच्या वेळेला संधी पण मिळाली. 1.5 महिना उलटून गेलाय. मात्र हे इतके नाखुश का दिसतायत? का त्यांनी आपला पदभार स्वीकारलेला नाहीये? यामिनी पाहतोय आपण 1.5 महिना उलटून गेलेला आहे. मात्र आता जर पाहिलं आपण तर दत्तात्रय भरणे ज्यांना क्रीडा खाते मिळालेलं आहे ते फक्त पदभार घ्यायचे बाकी आहेत. कुठेतरी त्यांची नाराजी आहे असंही बोललं होतं. त्यामुळे ते काल कॅबिनेटला सुद्धा उपस्थित नव्हते आणि आता ते पुढच्या आठवड्यात पदभार स्वीकारतील असं सांगितलं जाते. काल आपण पाहिलं की काल उर्वरित मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यामध्ये आशिष जयस्वाल असेल, त्याचप्रमाणे अतुल सावे असतील, गुलाबराव पाटील असतील, या मंत्र्यांनी स्वीकारलेलं आहे. खरं तर यामध्ये नाराजीचं एक कारण आहे. मात्र नाराजी असताना दुसरं कारण असं आहे त्यामध्ये की मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक विभागाचा 100 दिवसांचा रोडमॅपचा आढावा सुरू केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक मंत्र्यांना जे आहे ते आपल्या खात्याचा पदभार घेऊन त्या बैठकीला उपस्थित राहणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे कितीही नाराजी असली तरी अनेक मंत्र्यांची जे आहे ते आपली नाराजी दूर करून जे आहे ते पदभार स्वीकारलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहायला सुरुवात केलेली आहे. मात्र दत्ता भरणे जे आहेत ते आता पुढच्या आठवड्यात घेतील असं सांगितलं जातंय. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे की आपण पाहतोय की जवळपास 42 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे आणि तेवढी दालनं जी आहेत ती मंत्रालयात आपल्याला उपलब्ध पाहायला मिळत नाही. खरं तर आपण पाहतोय की 14 ते 19चं सरकार असताना सुद्धा 19ला शेवटच्या 6 महिन्यामध्ये मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तार झाला होता आणि अशा वेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी विधानभवनला काही मंत्र्यांना शिफ्ट करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे आता काही मंत्र्यांना विधानभवनला दिलं होतं. मात्र तिकडनं सुद्धा ते मंत्री आता मंत्रालयात येतात. त्यामुळे दालनांची कामं सुरू आहेत. असं असलं तरी आता दत्तात्रय भरणे यांचा जो काय पदभार आहे तो पुढच्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे नाराजी कुठेतरी दूर होते का त्यावेळेस हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील. मात्र 1.5 महिना झाला तरी काही मंत्र्यांनी घेतलं नव्हतं. त्यामुळे साहजिकच आहे टीका होताना पाहायला मिळत होती. आता आपापल्या विभागाचा पदभार घेऊन जे आहे ते कामाला सुरुवात केली आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये तिन्ही पक्षांचे मंत्री आपल्याला पाहायला मिळतात. मात्र नाराजी असली तरी त्यांना पदभार घ्यावा लागेल आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर 100 दिवसांचा रोडमॅप नेमका काय आहे हा ठेवावा लागेल. त्यामुळे काही मंत्र्यांनी काही गडबड करून जे आहे ते पदभार स्वीकारून आपल्या कामाला सुरुवात केली पाहायला मिळते. यामिनी. अगदी राजू, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.